लेटेस्ट बातमी। भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याविरोधामध्ये आज शिवसेना उबाठा पक्षाकडून राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे। शिवसेना उबाठाचं माझं कुंकू माझा अभिमान असं अभियान राबवलं जात आहे। तर या अभियानातून भारत पाकिस्तान सामन्याला विरोध केला जातोय। शिवसेना उबाठा पक्षाकडून कुंकू केंद्र सरकारला पाठवण्यात येणार आहे। तर निष्पाप नागरिकांना मारणाऱ्या दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तान सोबत क्रिकेट सामना कशासाठी असा सवाल देखील यावेळी शिवसेना उबाठाकडून विचारण्यात आलाय। पत्रकार परिषद घेऊन आज या गोष्टीला तुम्ही पाहिलं तर स्वतः प्रधानमंत्री पंतप्रधानांनी या गोष्टीचं हे केलं होतं की खून और पाणी एक साथ नाही बस सकते। म्हणजे पाणी हा या क्रिकेट वगैरेचा फार वरचा भाग आहे की पाणी हे जीवनावश्यक आहे, परंतु आपण त्या इथपर्यंत जाऊ शकतो की या पाकिस्तानबरोबर इथपर्यंत संबंध नको। मग अचानक डायल्युशन या क्रिकेटच्या बाबतीमध्ये का होतं? मग क्रिकेट खेळण्यासाठी काय वेगळी उद्दिष्ट आहेत? असं वाटतं ह्या ज्या मॅच खेळल्या जात आहेत ते पंतप्रधान मोदींना अंधारात ठेवून हा निर्णय झालेला आहे। मला असं वाटतं ह्या ज्या मॅच खेळल्या जात आहेत ते पंतप्रधान मोदींना अंधारात ठेवून हा निर्णय झालेला आहे। मी सिंदूर सगळ्या महिलांनी इकडे सिंदूरची पाकिटं आणली आणि आम्ही एक डबा बनवला होता, त्याच्यात ही सिंदूरची पाकिटं टाकली आणि हे अख्खा बॉक्स आम्ही खासदार अनिल देसाई यांच्याकडे दिला, कारण दिल्लीला जाऊन तो सिंदूर त्यांनी मोदींना सुपूर्द करावा आणि ऑपरेशन सिंदूर ते विसरले आहेत तर त्याची त्यांना परत आठवण करून द्यावी आणि ह्या ज्या पाकिस्तान बरोबर आपण ज्या मॅचेस खेळतोय त्या कुठेतरी थांबवाव्यात। पुढची महत्त्वाची बातमी। मुंबईतल्या कांदिवली आणि बोरीवलीमध्ये देखील शिवसेना उबाठा पक्षाकडून आंदोलन करण्यात आलंय। यावेळी टीव्ही फोडून निषेध व्यक्त करण्यात आला। रुक जाओ भारत पाकिस्तान सामन्याविरोधात डोंबिवलीमध्ये शिवसेना उबाठा गटाकडून आंदोलन करण्यात आलं। उबाठा पक्षासोबत मनसेनंही रस्त्यावर उतरून पाकिस्तान आणि मोदी विरोधामध्ये घोषणाबाजी केली। हातात सिंदूरचा डब्या घेऊन कार्यकर्त्यांनी मोदी सरकारचा निषेध केलाय। पुण्यात शिवसेना उबाठा महिला आघाडीने देखील आंदोलन केलंय। तर भारत पाकिस्तान सामन्यावरून संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केलाय। मॅचला परवानगी देणं ही भाजपची दिवाळखोरी आहे, भाजपची राष्ट्रभक्ती म्हणजे ढोंग आहे असा घणाघात राऊतांनी केलाय। ज्या रेस्टॉरंटमध्ये आजचा सामना दाखवला जाईल त्यांचं नाव सार्वजनिक केलं जाईल असा इशारा देखील राऊतांनी दिलाय। मोदी रशिया युक्रेन युद्ध थांबवू शकतात, मात्र भारत पाकिस्तानचा सामना थांबवू शकत नाही असा टोला देखील राऊतांनी लगावलाय। भारत आणि पाकिस्तान क्रिकेटच्या सामन्याला परवानगी देणं भाजपा सरकार, महान प्रखर राष्ट्रभक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहानी ही त्यांच्या राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी आहे। पापा वॉर रुकवा सकते हैं, बीजेपी के पापा वॉर रुकवा सकते हैं, लेकिन भारत और पाकिस्तान का क्रिकेट का मैच नहीं रुकवा सकते। समझा? रशिया और यूक्रेन का वॉर रुकवा सकते हैं। ट्रम्प के दबाव में हिंदुस्तान पाकिस्तान का भी वॉर रुकवा सकते हैं, ट्रम्प के दबाव में। लेकिन पण भारत पाकिस्तान क्रिकेटचा मॅच ते थांबवू शकत नाहीत। ज्या रेस्टॉरंटमध्ये, ज्या हॉटेलमध्ये ग्राहकांसाठी क्रिकेटचे सामने दाखवले जातील त्यांची नावं सार्वजनिक केली जातील, लोकांपर्यंत पोहोचवली जातील।
हा एक ट्रेंड देशभरात सुरू आहे, महाराष्ट्रात सुद्धा सुरू आहे. भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रवाद म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं ढोंग आहे. त्यांचा हिंदुत्ववाद हे जगातलं सगळ्यात मोठं ढोंग आहे. पेलगावमध्ये 26 भारतीय नागरिक आणि हिंदूंची हत्या झाली. त्याचा तुम्ही त्यांच्या अश्रूंचा बाजार मांडला आणि आज तुम्ही त्याच पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाला प्रोत्साहन देते. अनेक क्रिकेटपटूंनी विरोध केला. तर शरद पवारांनी ठाकरेंच्या या आंदोलनावर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. ही मॅच घेणं गरजेचं होतं की टाळता आली असते? असं काय त्याची चर्चा करत त्याच्या सरकारने भूमिका घेतली हो त्याचा एका दिवसाचा आहे त्यानंतर बघूया. हा काही फार अंतर नाही. हो आज आंदोलन होत आहे त्यांच्या पक्षाच्या कडं खेळाच्या नजरेतनं बघावं का न बघावं हे प्रत्येकाचा अधिकार आहे. तो संविधानाने आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने आपल्याला दिलेला आहे. सत्ताधारी पक्षाच्या विरोधात काही ना काही भूमिका घेण्याचं निमित्त हे विरोधक पाहत असतात. फक्त त्या गोष्टीला भावनिक मुद्दा करू नये असं माझं आव्हान आहे.